हेलो माय डियर स्टूडेंट। तो आज हमें डिस्कशन करेंगे 23 जनवरी का पेपर मॉर्निंग शिफ्ट का है। तो ये क्वेश्चन पेपर थोड़ा टफ है बेटा, इसमें 3 क्वेश्चन टफ क्वेश्चन है। मैं जो डिस्कशन कर रहा हूँ मेरा पार्ट में 16 क्वेश्चन, उसमें से 3 क्वेश्चन टफ है और 8 क्वेश्चन मॉडरेट है। 8 या 7 क्वेश्चन मॉडरेट है और रिमेनिंग 6 क्वेश्चंस इजी है। तो मतलब ये क्वेश्चन पेपर मॉडरेटली टफ पेपर है ये। यू फील सो पूरा अब 10 सेशंस में देखेगा तो 10 क्वेश्चन पेपर में देखेगा तो उसमें सेकंड लेवल में आता है ये क्वेश्चन पेपर, मतलब उससे भी टफ लेवल की क्वेश्चन पेपर है तो ये सेकंड लेवल में आ सकता है उससे कंपैरिजन में। ओके, तो टफ क्वेश्चन पेपर में ये एक है। तो अब इसमें क्वेश्चन क्या है देखो बेटा, 51 का क्वेश्चन, द करेक्ट सेट ऑफ आयन्स पूछा था विद द सेम कलर फ्रॉम द फॉलोइंग बोला। तो V2 प्लस क्रोमियम प्लस 3 Mn प्लस 3। तो सर जनरली ऐसा आयन्स देके कलर पूछेगा तो कैसा निकालना, ये तो मुश्किल की बात है, कोई कलर को याद नहीं रख सकते। फिर कलर नहीं पता रहे तो भी हमें इसको आंसर कर सकते हैं। कैसा कर सकते हैं, तुमको इधर बोला था करेक्ट सेट ऑफ आयन विद द सेम कलर बोला, तो कलर शो करे तो ना हमें कलर देखना पड़ता है। कलर शो करने के लिए डी ट्रांसिशन होना चाहिए ना। अब ये डी ब्लॉक एलिमेंट्स के आयन्स है तो उसमें डी ट्रांसिशन हो तो ही ना कलर शो कर सकते। तो D0 हो गया समझो, वो कलरलेस बनता। तो वैसा D0 बनने वाले केसेस हमें देखेंगे। इसमें देखो जिंक +2 है तो D0 है, सॉरी D10 है। D0 हो तो भी D10 हो तो भी कलर शो नहीं करते ना, राइट। ये भी है। और टाइटेनियम +4 है तो इसका 3D0 है, बराबर है। नेक्स्ट स्कैंडियम +3 है, ये भी 3D0 है। तो D10 D0 रहे तो वो कलरलेस रहते। तो ये कलरलेस और दूसरे की कलर कुछ भी रहने दो, क्या है सेम कलर तो नहीं हो रहे ना, सारे आयन सेम कलर शो करना बोला, तो इसलिए ये तीनों भी आंसर नहीं हो सकते। अब ये तीनों में किसी आयन का भी कॉन्फ़िगरेशन में D0 नहीं आ रहा है, D10 भी नहीं आ रहा है, इसीलिए ये सेम कलर शो करते। जनरली मैंगनीज +3 की कलर है वायलेट और वेनेडियम +2 का भी कलर वायलेट, क्रोमियम +3 का भी कलर वायलेट है। ये तीनों की कलर वायलेट है। लेकिन ये क्वेश्चन को सॉल्व करने के लिए हमको कलर पता होने की जरूरत नहीं है। तुमको ये आइडिया रहे तो बस D10 D0 वाले कलर नहीं शो करते, ये पता रहे तो बस है। ठीक है बेटा, नेक्स्ट क्वेश्चन देखो। इसके बाद हाँ, ऐसा हमको ऐसे टाइप क्वेश्चन हमें इलेक्ट्रोकेमिस्ट्री में करते जनरली। अब यहाँ पर Fe वो 2 से लेकर Fe+2 तक, तो इसका पूछ रहा है ना वो E0 वैल्यू है ना, तो E0 वैल्यू इसका पूछ रहा है। फिर इसमें चेंज इन ऑक्सीडेशन स्टेट क्या होता है आयरन का, जनरली आयरन का यहाँ पर तो +2 है, तो यहाँ पर आयरन का कितना हो रहा है देखो, ऑक्सीजन का -2 इंटू 4 क्या है -8। फिर इसका आयरन का इधर +6 हो रहा है, +6 से +2 मतलब 4 है इधर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, तो N3 का 4 ले। E3 हम निकालना चाहिए, E3 कितना होता है कि, और ये वैल्यू हमको पता है, ये वैल्यू कितना बेटा, इधर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कितने हैं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आयरन +6 से +3 मतलब 3 है, इधर N1 वैल्यू 3 है। ठीक है, तो N1 वैल्यू 3 है और इलेक्ट्रॉन पोटेंशियल E1 कितना है 2 इलेक्ट्रॉन वोल्ट है, E1 कितना है 2 इलेक्ट्रॉन वोल्ट, एंड E2 वैल्यू कितना है 0.8 दिया, और इसकी चेंज कितना हो गया, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन की चेंज 1 है, इसकी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स चेंज 1 है, तो N2 = 1। ठीक है, अब ये दोनों इक्वेशन को ऐड करो, ये तीसरी इक्वेशन आ सकता है ना, तो इसीलिए ΔG3 = ΔG1 + ΔG2 लिख सकते हैं। ये इक्वेशन दोनों को ऐड कर, तो ये इक्वेशन आ रहा है ना, आयरन Fe वो 2 से Fe+3 प्लस Fe+3 से Fe+2, ये दोनों इक्वेशन को ऐड कर तो वो आ रहा है, तो -FeE3 = -FeNFE1 है ना, -NFE2 होता ना बेटा। फिर यहाँ पर -E3 = -E1, N1 वैल्यू ये N3 है और ये N1 है और ये N2 है ना, फिर N3 -N3E3 -N1E1 -N2E2 लिख सकते हैं ना बेटा। और इसकी वैल्यूज जो है वो सब्स्टिट्यूट कर दो। N3 वैल्यू कितना है 4 है, E3 वैल्यू हमें फाइंड आउट करना
और n1 वैल्यू माइनस कॉमन लेके कैंसिल ही कर दो, इसको कैंसिल ही कर दो। और n1 वैल्यू कितना बेटा 3 है एंड e1 कितना है 2 है, माइनस n2 कितना है 0.8 है, सॉरी 1 है, और ये 1 इंटू 0.8, तो ये कितना हुआ टोटल, ये 6.8 हुआ, 6.8 बाई 2 E3 इज इक्वल टू 4, तो कैंसिल कर दे तो तुमको 1.7 आ सकता है। तो ऑप्शन 2 इज करेक्ट आंसर। वेरी सिंपल है क्वेश्चन, हाँ लेकिन मॉडरेट क्वेश्चन में आ जाता है। और ये देखो द एलिमेंट दैट डज नॉट बिलोंग टू द सेम पीरियड ऑफ द रिमेनिंग एलिमेंट्स बोला, पीरियड सेम नहीं होना बोला ना, तो पीरियड सेम किसका नहीं होता है, देखो जनरली हमको ये डी ब्लॉक में सभी भी एलिमेंट्स कैसे याद रहना चाहिए, अब आयरन, रुथेनियम, ऑस्मियम ग्रुप वाइज आइडिया रहना है, ऐसा आइडिया रहे तो तब इजी हो जाता है इसको आइडेंटिफाई करना। नेक्स्ट पल्लाडियम, प्लैटिनम मालूम है ना, लेकिन इसके पहले क्या रहते, कोबाल्ट, रोडियम, इरिडियम, रोडियम, इरिडियम। तो फिर ऑस्मियम, प्लैटिनम ये तीनों भी कैसा है, एक ऑस्मियम, इरिडियम और प्लैटिनम ये तीनों भी एक पीरियड में है। बट देखो पल्लाडियम, देखो पल्लाडियम इज नॉट बिलोंगिंग टू दिस पीरियड, तो ये 6th पीरियड होता है, ये 5th पीरियड होता है, बराबर है ना बेटा, तो पल्लाडियम इज आंसर, उसका पीरियड 5th पीरियड है, राइट। ये ऑर्गेनिक का क्वेश्चन है। नेक्स्ट क्वेश्चन देखो, ये भी ऑर्गेनिक है लेकिन मैं करवाऊंगा तो इसको, तो देखिए जनरली हमको इधर फिनोल को हमें क्या कर रहे बेटा, इधर 2,4,6 ट्राइब्रोमोफिनोल बनने के लिए 3 मोल्स ऑफ ब्रोमीन से रिएक्ट करते हैं, है ना, तो तब क्या बन सकता है, फिनोल 2,4,6 ट्राइब्रोमो बन सकता है, बराबर है, 2,4,6 ट्राइब्रोमोफिनोल बन सकता है। तब इसकी केस में हम क्या करना है, व्हाट अमाउंट ऑफ ब्रोमीन विल बी रिक्वायर्ड टू कन्वर्ट 2 ग्राम्स ऑफ फिनोल बोला, तो इसकी वेट 2 ग्राम लिए, तो फिर इसकी नंबर ऑफ मोल्स निकालो 2/94, 94 इसकी मॉलिक्यूलर वेट, इसकी नंबर ऑफ मोल्स आता ना, इसकी नंबर ऑफ मोल्स से इसकी नंबर ऑफ मोल्स कितने हो गए 3 टाइम्स, तो 3 इंटू 2/94 होता है ब्रोमीन की क्या होता है नंबर ऑफ मोल्स, राइट। और नंबर ऑफ मोल्स आने के बाद हम क्या निकालना है, मॉलिक्यूलर वेट, हम क्या निकालना है, नहीं वेट निकालना, व्हाट इज द अमाउंट बोला तो वेट निकालना। सो नंबर ऑफ मोल्स आने के बाद वेट कैसा निकालते हैं हम, इसको किससे मल्टीप्लाई करते, उसकी मॉलिक्यूलर वेट से। तो जनरली ब्रोमीन का इधर एटॉमिक वेट दिया था 80, ब्रोमीन का एटॉमिक वेट 80 है, मॉलिक्यूलर वेट क्या है Br2 है ना, तो 160, तो इसको सिंप्लीफाई कर दो तुमको आंसर आ सकता है, कुछ नहीं है इसमें 10.22 आ सकता, इसकी आंसर 10.22 है, ठीक है। नेक्स्ट हाँ, SO2 जनरली ऑक्सीडाइजिंग एजेंट है एज वेल एज रिड्यूसिंग एजेंट भी है, बट ये क्या दिया सेकंड में देखो इनकरेक्ट स्टेटमेंट है ना, तो SO2 कैन एक्ट एज ऑक्सीडाइजिंग एजेंट बट नॉट एक्टिंग एज रिड्यूसिंग एजेंट दिया, तो इसलिए सेकंड स्टेटमेंट गलत है, ठीक है। नेक्स्ट ये ऑर्गेनिक का क्वेश्चन है, ये तुम्हें कर सकते, मतलब सॉरी सर बताते तुमको। नेक्स्ट ये भी ऑर्गेनिक का है क्वेश्चन। अब नेक्स्ट ये देखो, माइनस आइस को हमें -5 डिग्री सेल्सियस से हीट कर दिए थे, वेपर में कन्वर्ट कर दिए थे 110 डिग्री सेल्सियस टेम्परेचर तक, मतलब यहां पर कितने फेजेस इन्वॉल्वमेंट हो गए, देखो कितने कन्वर्शंस इन्वॉल्वमेंट हो गए, देखो -5 डिग्री सेल्सियस से आइस रहता है, वो -5 से हम 0 तक लेकर आना, आइस तक ही लेकर आना, राइट। और आइस में फिर से वाटर में कन्वर्शन रहता है, लेकिन 0 पे ही कन्वर्शन रहता हो जनरली। उसके बाद हमें वाटर से 100 डिग्री सेल्सियस तक हमें टेम्परेचर को बढ़ाना है, तब वाटर में ही रहता वो लिक्विड स्टेट में, लेकिन इस बार हमें क्या करना है, वेपर में कन्वर्ट कर देना है इसको, 100 डिग्री सेल्सियस पे वेपर में कन्वर्ट करना। तो ये दोनों क्या होते हैं, फेज ट्रांजिशन, इसके लिए रिक्वायर्ड एंथैल्पी क्या होता है, डेल्टा एच फ्यूजन होता है, इसके लिए रिक्वायर्ड क्या होता है, डेल्टा एच वेपराइजेशन होता है। फिर 100 पे है क्या, वो 110 पे है ना, तो फिर से हम वाटर वेपर से तुम्हें कहां तक लेकर आना बोल दो, 110 डिग्री सेल्सियस तक लेकर आना। तो अब इसके डेल्टा एस क्या हो सकता है, यहाँ पर फेज ट्रांजिशन के तो क्या होते हैं, डेल्टा एच फ्यूजन बाय टी होता ना, और इधर मेल्टिंग पॉइंट है, इधर क्या लेना, डेल्टा एस की वैल्यू डेल्टा एच वेपरेशन बाय टी बॉइलिंग पॉइंट लेना, बराबर है।
तो ये मेल्टिंग पॉइंट है, मतलब फ्यूजन फ्रीजिंग पॉइंट बोल सकते हैं, एंड ये क्या होता है, बॉइलिंग पॉइंट, मतलब बी लिख सकते हैं। ऐसा इधर मेंशन है, देखो ये है, ये है। एंड ये वैल्यूज क्या होते हैं, -5 से 0, -5 से 0, आइस से आइस कन्वर्शन के लिए इंटीग्रेशन ऑफ, इसकी टेम्परेचर, लो टेम्परेचर 268 है, हाई टेम्परेचर 273 है ना इसमें, तो फिर इसका Cp/T dt हो सकता है, बराबर है ना। इसकी डेल्टा एस की वैल्यू -5 से 0, और 0 से 0 डेल्टा एस फ्यूजन है, वो एंथैल्पी ऑफ फ्यूजन, यहाँ पर डेल्टा एस की वैल्यू ये होगा। और इसको और यहां से यहाँ केस में क्या होता है बेटा, तो देखेगा तो हमको ये क्या आ सकता है, देखो डेल्टा एस इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ Cp/T, और इधर टेम्परेचर 273 से 373 तक, 273 से 373 तक, यहां से यहां, ठीक है ना। और फिर से ये फेज ट्रांजिशन, इसकी वैल्यू ये होता है। एंड फाइनली इधर देखो 100 डिग्री सेल्सियस से 110 तक, इसकी वैल्यू कितना हो सकता है, फिर से 373 से 283, 100 डिग्री सेल्सियस से 110, मतलब उसको केल्विन में लिखो। तो Cp/T इंटू dt, ये डेल्टा एस की फार्मूला है। तो ये सबको तुम्हें ऐड कर दे तो तब ये फर्स्ट ऑप्शन जो है ना, ये सबको ऐड कर दे तो तुमको डेल्टा एस वैल्यू आ सकता है फॉर दिस फेज ट्रांजिशन, -5 डिग्री सेल्सियस से 110 डिग्री सेल्सियस तक करने के लिए उतना एंट्रोपी चेंज होता है, ठीक है। तो फेज ट्रांजिशन का भी अलग लेना पड़ता है, वहां पर वो समझ में आ जाए। और फेशियल मेरोडोनियल किसके केस में पॉसिबल होते हैं, ये ज्योमेट्रिकल आइसोमर्स MA3B3 के केस में पॉसिबल होते हैं। तो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट है 61 का। नेक्स्ट, अब ये देखेगा तो ये ऑब्जर्व करो, तो यहां पर A+2 B+3 आयंस 1 मोलर लिए, और इसमें क्या ऐड कर रहे हैं, अमोनियम हाइड्रोक्साइड को ऐड किए, और KSP वैल्यू इसका भी दिया, AOH टेकन ट्वाइस का दिया था, और KSP वैल्यू BOH टेकन थ्राइस का दिया। तो इसका फार्मूला KSP का क्या होता, 4s³ होता ना, 9 × 10⁻⁻10 है। और इसका फार्मूला क्या होता KSP का, 27 × s⁴ होता, बराबर है, क्योंकि ये AB3 टाइप है और ये AB2 टाइप है, बराबर है। तो फिर 27 × 10⁻−18, तो इसका s वैल्यू कितना आ रहा है, देखो 10⁻−18/4, मतलब 10⁻⁻4 समथिंग हो रहा है, -4.5 होता है, बराबर है। और इधर देखो s वैल्यू सॉल्युबिलिटी इसका देखेगा तो ये तो नियर बाय 1.25 में कैंसिल हुआ, 2 में कैंसिल होता है, 2.25 में कैंसिल होता है, इंटू 10 पावर क्या है -10, बराबर है, s³ है वो। तो s³ को हमें होल पावर ऐसा लिख सकते हैं ना, s = 1/3। तो ये 10 - 10/3 मतलब 3 की करीब ही हो रहा है ना, -3 हो रहा है। ये कितना हो रहा है, -8 होता है, ये मतलब -4 होता है वो। तो ये -3 है, ये -4 है। तो किसकी वैल्यू ज्यादा है, सॉल्युबिलिटी किसकी ज्यादा है, इसकी सॉल्युबिलिटी ज्यादा है, इसकी सॉल्युबिलिटी कम है। तो BOH टेकन थ्राइस की सॉल्युबिलिटी कम है बोल के समझ में आ गया। सॉल्युबिलिटी कम रहे तो फिर किसकी प्रेसिपिटेट पहले बनता है, किसकी प्रेसिपिटेट पहले बनता है, जिसकी सॉल्युबिलिटी कम है। तो फिर ऑप्शन 3 इज करेक्ट आंसर, ठीक है। वैसा देख लेना, हम पूरा कंप्लीट सॉल्व करने की जरूरत नहीं है, हम देख ले तो बस, ओके। उसकी सॉल्युबिलिटी और इसकी सॉल्युबिलिटी देख के किसकी सॉल्युबिलिटी कम है कि उसकी प्रेसिपिटेट पहले बनता है बोल के हम लिख सकते, ठीक है। अब ये क्वेश्चन देखो बेटा, ये सिंपल है। यहां पर डेल्टा TF इज इक्वल टू I × KF × मोलालिटी, ये फार्मूला तो मालूम है डिप्रेशन एंड फ्रीजिंग का। तो डेल्टा TF की वैल्यू कितना बेटा, 0.558 डिग्री सेल्सियस। हाँ, वो फ्रीजिंग पॉइंट दिया था सॉल्यूशन का, तब तुम्हें 0 माइनस कर दे तो वो डेल्टा TF की वैल्यू यही आएगा। I वैल्यू कितना होता है कि निकालेंगे, KF वैल्यू कितना दिया 1.86, मोलारिटी कितना है 0.1, और इसको कैंसिल करो, 3 में कैंसिल होता, तो I वैल्यू 3 आया, I वैल्यू 3 आया, मतलब N वैल्यू भी क्या है 3 है ना, क्योंकि अल्फा वैल्यू 1, अल्फा वैल्यू 100% बोला, 100% आयोनाइजेशन। तो फिर N वैल्यू 3 मतलब कितने नंबर ऑफ आयंस रिलीज होना चाहिए, वो साल्ट से 3 आयंस रिलीज होना, 3 आयंस रिलीज होता है ओनली ऑप्शन 2 से। तो इसमें से 4, इसमें से 2, इसमें से 0, इसमें से 3 आयंस रिलीज होते, तो ऑप्शन 2 इज करेक्ट,
वेरी सिंपल, ठीक है बेटा। नेक्स्ट क्वेश्चन देखिए, यहाँ पर ऑक्टाहेड्रल कोबाल्ट +2 कॉम्प्लेक्स है, ऑक्टाहेड्रल कॉन्फ़िगरेशन, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स बोला, और मैग्नेटिक मोमेंट 3.95 होना, मैग्नेटिक मोमेंट 3.95 होना बोल तो अनपेड इलेक्ट्रॉन होना चाहिए, और कोबाल्ट +2 बोलने पे तुमको ये कॉन्फ़िगरेशन 3d7 होता है, ऐसा आइडिया आ जाना है, पता है ना कोबाल्ट +2 का 3d7। हाँ, फिर ये ऑक्टाहेड्रल मतलब T2G नीचे रहता, EG ऊपर रहता, बराबर है। फिर अनपेड इलेक्ट्रॉन 3 होने के लिए जनरली हमें 7 इलेक्ट्रॉन को कैसा फिल करना, 5 इसमें फिल करना, 2 इसमें फिल करना, देखो ना बेटा। जनरली वीक फील्ड लिगेंड के प्रेजेंस में इलेक्ट्रॉन को हमें क्या कर देते, ऐसा एक एक इलेक्ट्रॉन को एक एक में फिल करने के बाद पेयर अप कर देते, तो तब ये T2G है, ये EG है ना, तो T2G में कितने हैं 5, EG में कितने हैं 2, बराबर है। नेक्स्ट ये क्वेश्चन पे इधर, ये तो ऑर्गेनिक क्वेश्चन है, तो ऑर्गेनिक क्वेश्चन तुम्हें ऑर्गेनिक टीचर बताते तुमको, राइट। और नेक्स्ट ये क्वेश्चन भी लास्ट साइंस टेस्ट भी ऑर्गेनिक टीचर बताते। एंड ये क्वेश्चन देखो, तो ये हीट ट्रीटमेंट ऑफ मस्कुलर पेन इन्वॉल्व्स रेडिएशन ऑफ वेवलेंथ अबाउट 900 नैनोमीटर्स, तो लैम्डा वैल्यू 900 दिया, विच स्पेक्ट्रल लाइन ऑफ हाइड्रोजन एटम इज सूटेबल फॉर दिस, ऐसा बोला ना। तो जनरली 1/लैम्डा की फार्मूला क्या है, RH इंटू Z² इंटू 1/N1² माइनस 1/N2², फार्मूला तो मालूम है। RH रिडबर्ग कांस्टेंट है, तो 10 पावर कितना है वो माइनस 10⁵ दिया। हाँ, ये सेंटीमीटर इनवर्स में है रिडबर्ग कांस्टेंट, है ना। तो लैम्डा की वैल्यू भी तुम्हें किस में लिखो, सेंटीमीटर में लिखो। 900 नैनोमीटर मतलब 900 इंटू 10⁻⁹ मीटर, सेंटीमीटर में क्या होता 10⁻⁷ सेंटीमीटर, तो 9 इंटू 10⁻⁵ सेंटीमीटर हो गया। फिर 9 इंटू 10⁻⁵ सेंटीमीटर लिख दो इसको। जेड की वैल्यू क्या है, इधर 1 है, जेड की वैल्यू एटॉमिक नंबर ऑफ हाइड्रोजन क्या है 1 है, तो 1/N1² माइनस 1/N2², बराबर है। तो ये 10⁵ इधर आ गया, तो ये 1/9 इज इक्वल टू 1/N1² माइनस 1/N2²। तो विच ट्रांसिशन इज गिविंग दिस वैल्यू, किस ट्रांसिशन की वैल्यूज को इधर सब्स्टिट्यूट कर तो ये करेक्ट 1/9 आता है। तो इधर N2 वैल्यू अगर इंफिनिटी लिए तो ये 0 हो जाता है, और N1 वैल्यू क्या लेना 3 लेना, तो तब आंसर 1/9 आ सकता है, तो ऑप्शन 3 है। सो फ्रैक्शन सीरीज है, क्योंकि इधर वेवलेंथ ज्यादा है, मतलब समझ में आ रहा है एनर्जी कम है, तो फ्रैक्शन सीरीज में आता है। लेकिन एग्जैक्टली हमें फाइंड आउट करना बोल तो हम वो फार्मूला से ही सॉल्व करना, ठीक है ना। वो एटॉमिक स्ट्रक्चर की क्वेश्चन है, राइट। ये मोल कॉन्सेप्ट की क्वेश्चन है। देखो बेटा, सभी भी करने की क्वेश्चन है, मतलब मॉडरेट क्वेश्चन पेपर है, लेकिन हमें तो करना पड़ता है, सॉल्व करते ही हमको आंसर आता है। तो इतने मोल्स ऑफ CO2 लेफ्ट है आफ्टर रिमूविंग 10⁻21 मॉलिक्यूल बोला फ्रॉम x मिलीग्राम्स ऑफ सैंपल, ऐसा बोला ना। तो x मिलीग्राम से हम x मिलीग्राम्स ऑफ सैंपल से हम कितने मॉलिक्यूल रिमूव कर दिए 10⁻21। तो x मिलीग्राम को अगर हमें ग्राम में लिखे तब x इंटू 10⁻⁻3, अगर उसको मोल्स में कन्वर्ट करने के लिए CO2 की मॉलिक्यूलर वेट से डिवाइड किए तो मोल्स में आ जाता। और कितने मॉलिक्यूल रिमूव कर दिए 10⁻21 मॉलिक्यूल को भी मोल में कन्वर्ट करने के लिए बाय अवोगाड्रो नंबर करो, तब कितना लेफ्ट है, कितने मोल्स ऑफ CO2 लेफ्ट है बोल के दिया, वो 2.8 इंटू 10⁻⁻3 मोल्स लेफ्ट है। तो x को निकालो बोला, तो x को निकाल सकते हैं ना हम, राइट। तो यू ब्रिंग दिस वन हियर, तो x इंटू 10⁻⁻3/44 इज इक्वल टू, ये क्या हो जाता है, ये इसको इधर लिखा जाएगा तो 2.8 इंटू 10⁻⁻3, और ये कैंसिल हो जाके 10⁻⁻2 हो जाएगा, राइट। तो 10⁻⁻2 एंड ये 1.66 हो सकता है, 1/6.023 क्या हो सकता है 1.66। तो 2.8 इंटू 10⁻⁻3 प्लस 1.66 इंटू 10⁻⁻3 लिख सकते, बराबर है। ओके, सो अब इसमें से 10⁻⁻3 को हमें कॉमन लेंगे, 2.8 ये दोनों को ऐड कर दे तो 4.4 हो जाता है। तो फिर x इंटू 10⁻⁻3/44, 10⁻⁻3 कैंसिल ही हो गया, तो ये 44 इधर आएगा, 44 इंटू 4.4 कितना आ सकता है 196 मिलीग्राम आ सकता है। तो आंसर इज
फोर्थ ऑप्शन, राइट बेटा, राइट। तो नेक्स्ट इसके बाद देखिए, तो स्टैंडर्ड एंथैल्पी ऑफ स्टैंडर्ड एंट्रोपी ऑफ डिकम्पोजिशन। तो एंथैल्पी दिया, एंट्रोपी दिया, तो डेल्टा जी स्टैंडर्ड निकालो बोल रहा है। तो डेल्टा जी स्टैंडर्ड क्या हो सकता है, देखो डेल्टा जी स्टैंडर्ड माइनस टी डेल्टा स्टैंडर्ड होता है। डेल्टा एच नॉट कितना हो सकता है, वैल्यू देखिए 55 किलो जूल्स, वो किसमें है, देखो किलो जूल्स में है। टेम्परेचर कितना है, स्टैंडर्ड का जनरली 298 ही रहता है और 25 मेंशन भी किया, और डेल्टा एस की वैल्यू कितना है 175। तो अब इसको सिंप्लीफाई कर दो, तुमको 2850 आता है। 2850 ये नहीं आता है, गलत है, 2850 जूल्स आता है आंसर। ठीक है बेटा, सिंप्लीफाई कर दो, आ जाता है। ठीक है, नेक्स्ट इसके बाद देखिए, हाँ ये ऑर्गेनिक टीचर बताते तुमको। इवन आई कैन आल्सो से दैट यहाँ पर ड्यूरिंग एस का सल्फर का एस्टिमेशन, केरियस मेथड बोलते हैं इसको, ये मेथड को हम, राइट। सो 466 मिलीग्राम ऑफ बेरियम सल्फेट बन गया। बेरियम सल्फेट की मोल्स कितना बनता है कि उतना ही सल्फर वो उतना ही नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर वो ऑर्गेनिक कंपाउंड में प्रेजेंट है, राइट। तो नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ बेरियम सल्फेट है। तो नंबर ऑफ मोल्स कितना है 466 बाय, हमें क्या कर सकते हैं, बेरियम सल्फेट की मॉलिक्यूलर वेट से डिवाइड करना। बेरियम सल्फेट की मॉलिक्यूलर वेट कितना हो सकता है 137 प्लस 32 और ऑक्सीजन की 64 है ना। तो ये वैल्यू कितना हो रहा है देखिए 9 10 13 233 हुआ, मतलब ये 2 मोल्स आ रहा है। तो नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फर भी 2 मोल्स है। फिर सल्फर की नंबर ऑफ मोल्स आ गया ना, उतना मिलीग्राम्स 2 मिलीग्राम्स आ गया ना, इसका 2 मिलीग्राम्स हो तो इसका भी, हाँ इसका 2 मिलीमोल्स हो तो इसका भी कितना आ रहा है 2 मिलीमोल्स ही आता है, सेम। ठीक है ना, तो 2 मिलीमोल्स को इंटू 32 कर दो, हमको वेट में कन्वर्शन होता है। तो इसकी वेट, सल्फर की वेट बाय टोटल ऑर्गेनिक कंपाउंड की वेट से डिवाइड करो, इंटू 100 कर दो, तब तुमको परसेंटेज ऑफ सल्फर, वेट परसेंटेज ऑफ सल्फर आ सकता है। ठीक है, तो अब इसको सिंप्लीफाई कर दो, यू विल गेट द आंसर। ठीक है बेटा, हाँ नेक्स्ट इसके बाद देखिए, हाँ क्वेश्चन नंबर 74 देखो, इधर क्या बोला, इफ 1 मिलीमोलार ऑफ इथाइलामाइन प्रोड्यूसेस पीएच 9 बोला। तो इसकी सॉल्यूशन मतलब इथाइलामाइन मतलब C2H5NH2 लिख सकते हैं ना। हाँ, इसको हमें हाइड्रोलिसिस कर रहे, पानी में डाल रहे, मतलब हाइड्रोलिसिस हो जाता है ना, राइट। तो तब क्या आयन्स बन रहे, देखो NH+3 आयन बन रहा है इथाइल वाला, राइट, और OH माइनस आयन्स रिलीज होते, तो सॉल्यूशन बिकम्स बेसिक है। तो pH वैल्यू 9 है, मतलब POH वैल्यू कितना है 5, POH वैल्यू कितना होता है 5 होता है। तो फिर कंसंट्रेशन ऑफ OH माइनस इसमें कितना होता है बोल के दिया, वो 10⁻⁻5। एंड इसकी कंसंट्रेशन क्या दिया, देखो डिग्री ऑफ आयनेशन ऑफ इथाइलामाइन कैन बी नेग्लेक्टेड, डिग्री ऑफ आयनेशन को नेग्लेक्ट कर सकते। एंड 1 मिलीमोलर बोला, इसकी कंसंट्रेशन C की वैल्यू कितना है 1 मिलीमोलर है। तो C माइनस C अल्फा की वैल्यू कितना होता है, अल्फा इज वेरी वेरी निग्लिजिबल वैल्यू है, तो ये 10⁻³ हो सकता है, राइट। सो इसीलिए यहाँ पर C माइनस C अल्फा की वैल्यू भी 10⁻³ लिख दिया। देन एट इक्विलिब्रियम पे ये सिचुएशन है, तब इसकी इक्विलिब्रियम कांस्टेंट Kb इज इक्वल टू कंसंट्रेशन ऑफ प्रोडक्ट बाय कंसंट्रेशन ऑफ रिएक्टेंट ना। तो प्रोडक्ट की कंसंट्रेशन 10⁻5 इंटू 10⁻5 और रिएक्टेंट की कंसंट्रेशन 10⁻³ है ना। तो तब क्या हो जाता है 10⁻7। ठीक है ना, सो आंसर इज यहाँ पर 7 हो सकता है, बराबर है। ठीक है, एंड नेक्स्ट इसके बाद देखिए the last one, for the conversion of N2O5 at constant volume पे थर्मल डिकम्पोजिशन होता है, और ये फर्स्ट ऑर्डर रिएक्शन है। ये क्या है, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन। फर्स्ट ऑर्डर रिएक्शन की रेट कांस्टेंट की फार्मूला क्या हो सकता है, तुमको मालूम है 2.303/T log इनिशियल प्रेशर बाय फाइनल प्रेशर, है ना, यही होता ना। फिर यहाँ पर एट टाइम 0 इनिशियल प्रेशर 0.6 दिया था, एट 100 मिनट्स के बाद 100 सेकेंड्स के बाद उसकी प्रेशर, टोटल प्रेशर x दिया है ना बेटा। अब इसको हमें सॉल्व करना, ये x की वैल्यू, टोटल प्रेशर आफ्टर 100 सेकेंड्स कितना है, वही क्वेश्चन है ना। 100 सेकेंड्स पे x की वैल्यू कितना है, एंड इधर रेट कांस्टेंट की वैल्यू भी 4.6 इंटू
10 पावर -2 पर सेकंड दिया था और x की वैल्यू चाहिए हम, तो कैसा निकाल सकते देखो। जनरली ये रिएक्शन एक बार लिख लो। अब इसका इनिशियल प्रेशर कितना है, पी नॉट वैल्यू कितना है 0.6 है, एंड पी नॉट माइनस एक्स की वैल्यू मान लो ये x नहीं लिखेंगे हम, पी नॉट वैल्यू 0.6 है ना, तो 0.6 माइनस पी लिखेंगे, उसको प्रेशर को क्या लिखेंगे हम, पी स्मॉल पी लिखेंगे। तब इसकी प्रेशर कितना बढ़ जाता है, इसकी प्रेशर पी बढ़ जाता है, इसका p/2 बढ़ जाता, राइट। इसका 2 है तो इसका भी 2 है, लेकिन इसका कितना है 1 है ना, तो इसीलिए इसमें आधा 1 रहना है, तो दैट्स द रीजन आई रोट लाइक दिस। एंड इनिशियली प्रेशर 0.6 है एंड पी टोटल कितना है देखो 0.6 माइनस पी प्लस पी कैंसिल, तो प्लस p/2 होता। ये फाइनल प्रेशर, ये है x की वैल्यू, ये x की वैल्यू है। तो फिर ये निकालने के लिए पहले तो p निकालना चाहिए हम, है ना। तो p कैसा निकाल सकते हैं, अब रेट कांस्टेंट की फार्मूला मालूम है ना, 2.303 बाय t log p नॉट बाय p नॉट माइनस एक्स, मतलब 0.6 माइनस p, ये वैल्यू है ना। हाँ, और ये वैल्यू सब्स्टिट्यूट कर दो, ये p नॉट की वैल्यू कितना है, ये 0.6 है, 0.6 बाय 0.6 माइनस p, तो ऐसा p वैल्यू आ सकता है, क्योंकि तुम्हारा पास k वैल्यू है एंड टाइम भी है, टाइम 100 सेकेंड्स, k वैल्यू कितना है 4.606, वो वैल्यू सब्स्टिट्यूट करो इधर, 4.606 इंटू 10 पावर -2। जनरली रेट कांस्टेंट की वैल्यू को हमें इंटू 2 करना चाहिए इधर, क्योंकि इधर ये रिएक्शन के लिए ओनली थर्मल डिकम्पोजिशन ऑफ N2O5 के लिए हमको रेट कांस्टेंट दिया था वो, और ये रिएक्शन के लिए क्या हो सकता है इंटू 2 कर दो, तब क्या हो जाता है, क्योंकि इधर सामने 2 लिख के है ना, इसलिए हम इंटू 2 करना, तब क्या हो जाता है देखो, टाइम 100 सेकंड से log 0.6 बाय 0.6 माइनस पी। अब इसको सिंप्लीफाई कर देना, इसको सिंप्लीफाई कैसे करना, ये तो 2 में कैंसिल हो सकता है, ये 100 इंटू 10 पावर -2 1 हो जाता, ये 4 हो गया था, 4 इज इक्वल टू log 0.6 बाय 0.6 माइनस पी, हाँ मतलब 10 पावर 4 हो गया था, कितना हो गया था 10 पावर 4 इज इक्वल टू 0.6 बाय 0.6 माइनस पी, बराबर है। हाँ, इसको इधर लिखा, तब क्या हो गया बेटा 10 पावर 4 इंटू 0.6 माइनस p इंटू 10 पावर 4 दैट इज इक्वल टू 0.6, एंड यू ब्रिंग 0.6 हियर एंड ये p इंटू 10 पावर 4 उधर लिखा हो, तब क्या हो गया देखो, ये 0.6 को कॉमन ले सकते हैं हम, और 10 पावर 4 को कैंसिल कर सकते, तो p इज इक्वल टू 0.6 आ गया फाइनली। 0.6 एग्जैक्टली नहीं आता है, p वैल्यू 0.599 ऐसा आ सकता है, देखो 0.6 एग्जैक्टली नहीं आ सकता है ना। सो यू ब्रिंग दिस वन हियर, अब ये 0.6 को इधर लिखा, ठीक है, तो ये 0.6 इधर आ जाता है एंड 0.6 को कॉमन लिए समझो, तब क्या हो गया देखिए, 10 पावर 4 को मैं क्या लिख सकता हूँ 9999 ऐसा लिख सकता हूँ, इंटू 0.6 लिख सकता हूँ, बराबर है। एंड इधर तरफ 10 पावर 4 है, बराबर है, तो इसको मल्टीप्लाई कर दो, तुमको अप्रोक्सीमेटली कितना हो सकता है, वो अप्रोक्सीमेटली ये कैंसलेशन हो जाता है, अप्रोक्सीमेटली 0.6 होता है, p इज इक्वल टू अप्रोक्सीमेटली 0.6 बट नॉट एग्जैक्टली 0.6, ठीक है ना। अब इसमें सब्स्टिट्यूट करो तब भी x की वैल्यू आ सकता है, तो x वैल्यू इज इक्वल टू इधर सब्स्टिट्यूट कर दो 0.6 प्लस 0.6 बाई 2, तो ये वैल्यू कितना आ गया 0.9 आ गया, 0.9। इसको हमें अगर 10 इंटू 10 पावर -3, एक्चुअली x इज इक्वल टू क्या लिखा है इधर, x इज इक्वल टू 10 पावर -3 लिखा ना, तो इसको अगर हमें वैसा लिखे, ये 900 इंटू 10 पावर -3 लिख सकते है ना, इसको 0.9 को कैसे लिख सकते, 900 इंटू 10 पावर -3 लिख सकते, बराबर है। सो वैसा लिखेगा तो x की वैल्यू यहाँ पर x इज इक्वल टू 900 इंटू 10 पावर -3 है, तो इधर ये क्या हो सकता है कि पूछा ना, तो ये डैश में हम फिल करना चाहिए, उसकी आंसर है 900, ठीक है बेटा। हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला 23 जानेवारीचा जो पेपर आहे जेईचा, जेई मेन्सचा, तो एक्सप्लेन करायचा आहे।
त्यामधला काही पार्ट मी एक्सप्लेन करणार आहे, म्हणजेच पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट प्लस डी ब्लॉक अँड कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. डी ब्लॉक वरती 2 क्वेश्चन आणि कोऑर्डिनेशन वरती 2 क्वेश्चन, असे 13 क्वेश्चन आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये एक्सप्लेन करायचे आहेत. ठीक आहे. डी ब्लॉकचे 2 क्वेश्चन आलेले आहेत, कोऑर्डिनेशन वरती 2 क्वेश्चन आलेले आहेत. ऑर्गॅनिक मध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक टॉपिक वरती क्वेश्चन आलेला आहे, कुठलाच टॉपिक सोडलेला नाही या पेपर मध्ये. त्यापैकी अमाइन्स मध्ये 2 क्वेश्चन आलेले आहेत आणि जीओसी मधले, म्हणजे जीओसी जो चार्ट पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे त्यापैकी जीओसीच्या कार्बोकेटायनची स्टेबिलिटी वरती एक क्वेश्चन आहे, प्लस एक क्वेश्चन आहे प्रॅक्टिकल केमिस्ट्री वरती, म्हणजे जीओसी मध्ये क्वालिटेटिव्ह एक क्वेश्चन आलेला आहे. बाकी सगळ्या चॅप्टर मधनं हायड्रोकार्बन असेल, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल, अल्कोहोल फिनॉल असेल, अल्डिहाइड कीटोन असेल, बायोमॉलिक्युल्स, प्रत्येकामधनं एक एक क्वेश्चन. अच्छा, ऑर्गॅनिकचे 9 क्वेश्चन आलेले आहेत आणि इनऑर्गॅनिक मध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन आणि डी एक्सप्लेन करायचा, त्या दोघांवरती 2-2 क्वेश्चन आलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे ऍक्वियस सोल्युशन मध्ये द करेक्ट सेट्स ऑफ आयन विथ सेम कलर फ्रॉम द फॉलोइंग. ओके, ऍक्वियस मीडियम मध्ये यांचा कलर आपल्याला पाहायचा आहे, कोणत्या सेटचा कलर सेम आहे तो विचारलेला आहे. तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, क्वेश्चन अशा प्रकारचे जर आलेले असतील कलर वरती तर कुठेतरी क्ल्यू सोडलेला असतो, ज्याच्यावरनं तुम्हाला आन्सर काढणं एकदम सोपं जातं. बघा, ऍक्वियस सोल्युशन मध्ये म्हणजे यांचे सगळ्यांचे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहेत, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज किंवा झिंक, या सगळ्यांचे वॉटर सोबतचे कॉम्प्लेक्स आहेत. आणि कॉम्प्लेक्स कलर केव्हा शो करतो, ज्यावेळेस त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असेल, डीडी ट्रान्झिशन जर पॉसिबल असेल तर कलर शो करतो. आता याच्यापैकी बघा क्ल्यू काय सोडलेला आहे, चौथ्या ऑप्शन मध्ये स्कॅन्डियम 3+ दिलेला आहे. स्कॅन्डियम 3+ म्हणजे स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे 3d1 4s2 आहे. त्यापैकी स्कॅन्डियम 3+ म्हणल्यानंतर इट इज अन D0 सिस्टीम. स्कॅन्डियम 3+ म्हणल्यानंतर ही सिस्टीम D0 येते आणि D0 सिस्टीम म्हणल्यावर डीडी ट्रान्झिशन होणार नाही, म्हणजे याच्यामध्ये हा कलरलेस आहे. बाकीच्या दोघांचे कलर येऊ शकतात, त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे. प्रीमियम 4+ ते पण येणार आहे 3d4s22 येतो. आणि टिटॅनियम मध्ये पाहायचं असेल, टिटॅनियम 4+ म्हणल्यानंतर इट इज ऑल्सो D0 सिस्टीम. D0 सिस्टीम म्हणल्यावर डीडी ट्रान्झिशन पॉसिबल नसणार आहे, त्यामुळे हा कलरलेस आयन आहे, हा कलरलेस ऍक्वियस सोल्युशन मध्ये. झिंक जो आहे बेटा, झिंकचा ऍटॉमिक नंबर जर पाहायचा असेल तर झिंकचा ऍटॉमिक नंबर 30 आहे, 3d मध्ये 10, 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. त्यापैकी आपला झिंक 2+ मध्ये आहे म्हटल्यानंतर त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील आणि याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 0 आहे. डीडी ट्रान्झिशन विल नॉट ऑकर्स. या तिघांच्या 3 ऑप्शन मध्ये यांच्यामध्ये डीडी ट्रान्झिशन पॉसिबल नाहीये, त्याच्यामुळे हे 3 आयन्स कलरलेस आहेत. त्यांच्या सोबतचे आलेले आयन्स जे आहेत ते कलर दाखवतात, ऑप्शन रूल आउट होते. काहीतरी क्ल्यू सोडलेला असतो क्वेश्चन मध्ये, व्यवस्थितरित्या लक्ष देऊन तुम्हाला रीड करायचं. त्याच्यानंतर या सगळ्यांचा कलर जर पाहायचा असेल, व्हॅनाडियम 2+, क्रोमियम 3+, Mn 3+, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आल्यामुळे तुम्हाला कलरचा चार्ट पाहिजे असेल तर त्यांचा कलर जो आहे तो, आता बघा सगळ्यांचे कलर मी तुम्हाला समजावून सांगतोय. पहिला आपल्याकडे आहे बेटा व्हॅनाडियम 2+, ओके, क्रोमियम, व्हॅनाडियम 2+, क्रोमियम 3+ आणि Mn 3+, हे दोघं 3+ वाले आहेत आणि त्याच्यामध्ये एकटा व्हॅनाडियम 2+ वाला आहे. यांचे कलर जो आहे तो व्हायोलेट कलर आहे. ओके, व्हायोलेट कलर आहे. त्याच्यानंतर P2+ असेल किंवा त्याच्यामध्ये निकेल 2+ असेल, व्हॅनाडियम 4+ असेल, त्यांचा कलर जर पाहायचा असेल तर तो ग्रीन कलर आहे ऍक्वियस मीडियम मध्ये. ओके, निकेल 2+, यांचे कलर जे आहेत ते ग्रीन कलर येणार आहेत बेटा, ग्रीन कलर मध्ये येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये पाहायचं असेल तर तुमचा क्रोमियम 2+ आणि कॉपर 2+, हे 2+ वाले जे दोघं आहेत त्यांचा कलर, कॉपरचा कलर मोस्टली ब्ल्यू असतो, ब्ल्यू कलर आहे. त्यानंतर कोबाल्ट ऍक्वियस सोल्युशन मध्ये जर घेतला बेटा, कोबाल्ट 2+ किंवा कोबाल्ट 3+, या दोघांचे जे कलर आहेत ते पेल कलर आहे. ओके,
एक घ्यायचं अल्किल हलाइड, दुसरं अराइल हलाइड, म्हणजे याच्यापासून आपल्याला बनणार आहे इथाइल बेन्झीन. म्हणजे आपल्या सीचं आन्सर जे येणार आहे ते 1 नंबर येणार आहे. सीचं आन्सर 1 नंबर म्हणल्यानंतर हे ऑप्शन क्लिअर झालेलं आहे. त्याच्यानंतर बीचं 3 ऑप्शन दिलेलं आहे. सॅंडमियर रिएक्शन जी आहे, सॅंडमियर रिएक्शन. ओके, सॅंडमियर म्हणजे डायझोनियम सॉल्ट वरती CuCN ची ऍडिशन केली तर अल्किल अराइल सायनाइड बनतो, बेन्झीन सायनोबेन्झीन बनतो बेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वर्ट्स रिएक्शन अल्किल फ्लोराइड बनवण्याची एकमेव मेथड आहे बेटा. अल्किल फ्लोराइड बनवण्याची स्वर्ट्स मेथड जी आहे ते एकमेव मेथड आहे. 104 म्हणजे याचं आन्सर जे आहे ते 2nd नंबर आहे बेटा. ठीक आहे. तर अशा प्रकारे मॅच करायचे तुम्हाला. ज्या मॅच तुम्हाला माहित असतील, परफेक्ट असाल, त्याच्यानुसार तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यानंतर ऑप्शन कॅन्सल आउट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ओके, हा परत ऑर्गॅनिक प्लस मोल कन्सेप्ट वाला क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर ह्या लक्षात घ्या बेटा. काय क्वेश्चन आहे, फिनॉलचं ब्रोमिनेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. पोलार प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये जर रिएक्शन केली फिनॉलची तर पॉली सबस्टिट्यूशन होतं. वी गॉट 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. ओके, बघा इकडं फिनॉल आहे, फिनॉलची रिएक्शन ब्रोमिनेशन करायचं आपल्याला. फिनॉलचं ब्रोमिनेशन Br2 इन प्रेझेन्स ऑफ पोलार प्रोटिक सॉल्व्हंट. ओके, इथं नॉन पोलार सॉल्व्हंट वापरला असता तर मोनोब्रोमिनेशन झालं असतं. पोलार प्रोटिक वापरल्यामुळे याची रिएक्टिव्हिटी वाढते बेटा. वॉटर H+ घेतल्यानंतर फिनॉक्साइड आयन बनतो आणि फिनॉक्साइड आयनची रिंगला इलेक्ट्रॉन देण्याची ॲबिलिटी फिनॉल पेक्षा जास्त असते. त्यामुळं याचा जो प्रोडक्ट येणार आहे इट गिव्स पॉली सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. ओके, आणि हे काम करण्यासाठी आपल्याला Br मॉलिक्यूल जे आहे टोटल किती ब्रोमीन लागतील. ओके, तर आपल्याला 3 इक्विव्हॅलंट ब्रोमीन लागतील कारण आपल्याला ही रिएक्शन 3 वेळा करायची आहे बेटा. 3 इक्विव्हॅलंट Br लागतील, नॉट 2. ठीक आहे, 3 इक्विव्हॅलंट ब्रोमीन आपल्याला या रिएक्शन साठी लागतील. वी गॉट 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल बाय लॉस ऑफ 3 मोल ऑफ HBr. ओके, ESR मेकॅनिझम याचा आहे. या ठिकाणचे H रिप्लेस केले जातात Br+ न. लक्षात घ्या याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे, what amount of bromine will require to convert 2 gram of phenol. ओके, 2 ग्राम फिनॉल घ्यायचं आहे, त्याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. तर हे करण्यासाठी किती ब्रोमीन लागतो जर 2 ग्राम फिनॉल घेतला तर, असा क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या याचा मॉलिक्युलर मास आपल्याला पाहायचं आहे. फिनॉल मध्ये बघा कार्बन किती आहे तिथं लिहितोय मी. फिनॉल मध्ये कार्बन आहे 6, हायड्रोजन आपल्याकडे फिनॉल मध्ये पाहायला मिळतात 1 2 3 4 5 6 आणि ऑक्सिजन 1 आहे. म्हणजे मॉलिक्युलर मास जर काढायचा असेल फिनॉलचा तर 72, कार्बन 12 × 6. ओके, त्याच्यानंतर हायड्रोजन साठी 6 आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन साठी 16. हा काउंटिंग जर पाहायचा असेल तर 94 येणार आहे. ओके, 94 ला तुम्हाला 2 ग्राम दिलेला आहे. मग लक्षात घ्या आणि ब्रोमीनचा ॲटॉमिक नंबर इथं 80 दिलेला आहे. आपल्याला 6 ब्रोमीन लागणार आहेत म्हणजे 480 ग्राम ब्रोमीन लागणार आहे. ठीक आहे, एक फिनॉल म्हणजे एका फिनॉलला तुम्हाला कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला 80 ग्राम म्हणजे 3 वेळेस ब्रोमीन घ्यायचं आहे बेटा. म्हणजे काय आहे टोटल बघा 94 जो आहे 94 याचा मॉलिक्युलर मास आहे. 94 ला जर तुम्हाला लागत असेल किती लागणार आहे, जर 3 ब्रोमीन लागत असतील, एका ब्रोमीनचा मॉलिक्युलर मास 80 आहे, 6 Br लागणार आहे टोटल. ओके, म्हणजे 480 लागणार आहेत. त्यापैकी तुम्हाला जर समजा हा 2 ग्रॅम जर घेतलेला असेल, ओके 2 ग्राम घेतलेला असेल तर याच्यासाठी किती कॅल्क्युलेशन येते ते विचारलेलं आहे. काय नाही बेटा, क्रॉस मल्टिप्लाय करायचं 94 ने डिवाइड करायचं. ठीक आहे, मग बघा 480 डिवाइडेड बाय 480 × 2 डिवाइडेड बाय 94. मग हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर बघा 480 म्हणल्यानंतर हे काय आलं 0 2 8 जा 16. ओके, 1 2 4 जा 8 9 9 डिवाइड 960 डिवाइडेड बाय 94 इक्वल टू बघा 94 तर 96 जर असेल तर याच्यामध्ये याचा जो पार्ट येणार आहे पुढचं जे कॅल्क्युलेशन येणार आहे इट इज 10 पॉइंट समथिंग येणार आहे 10.21 या 22 ग्राम समथिंग येणार आहे. मग याच्यामध्ये जो आन्सर आहे तो आन्सर आपला हा बरोबर आहे बेटा. ठीक आहे, तर अशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचंय. पॉली सबस्टिट्यूशन झाल्यामुळे तुम्हाला हे 3 मोल घ्यावे लागतील Br2 चे. त्याच्यानंतर नेक्स्ट पी ब्लॉकचा क्वेश्चन आहे बेटा. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये हिन्सनबर्ग रिएजंट वरती दिलेला आहे. हिन्सनबर्ग रिएजंट सोबत कोण रिएक्ट होता असा क्वेश्चन आहे.
विच अमॉंग द फॉलोइंग रिएक्ट विथ हिन्सनबर्ग रिएजंट. बघा लक्षात घ्या, प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन हिन्सनबर्ग रिएजंट सोबत रिएक्ट होतात. ओके, फर्स्ट डिग्री अँड सेकंड डिग्री जे अमाइन्स आहेत ते हिन्सनबर्ग रिएजंट सोबत रिएक्ट होतात. थर्ड डिग्री रिएक्ट होत नाहीयेत बेटा. थर्ड डिग्री अमाइन्स विल नॉट रिएक्ट विथ हिन्सनबर्ग रिएजंट. शोधा किती अमाइन्स ही रिएक्ट देत आहेत. बघा, पहिला आहे प्रायमरी अमाइन पॉसिबल आहे, दुसरा टर्शरी नॉट पॉसिबल, तिसरा जो आहे तो प्रायमरी पॉसिबल आहे, चौथा जो आलेला आहे तो टर्शरी हा पण पॉसिबल नाही, आणि पाचवा जो आलेला आहे तो ई जो आहे तो सेकंडरी आहे, सेकंड डिग्री. त्याच्यानंतर हा जो आहे फर्स्ट डिग्री, हा फर्स्ट डिग्री. या तिघांमध्ये पॉसिबल आहे. एसीडी एसीई आन्सर याचा आहे करेक्ट. एसीई. ओके, याच्यामध्ये एसीई कुठं आहे? एसीई आपला आन्सर करेक्ट असणार आहे बेटा. प्रायमरी सेकंडरी अमाइन्स याच्यासोबत रिएक्ट होतात, टर्शरी रिएक्ट होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ओके, हा पी ब्लॉकचा क्वेश्चन आहे किंवा केमिकल बॉन्डिंग मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतील टीचर दुसरे. ओके, हा क्वेश्चन खूप चांगला विचारलेला आहे. काही एकदम सिंपल क्वेश्चन आहे, पण फिरून विचारल्यामुळे विद्यार्थी थोडंसं त्या ठिकाणी चुकू शकतात. काय क्वेश्चन आहे बघा. Propane molecule on chlorination under photochemical condition gives 2 dichloro products. ओके, ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये 2 प्रोडक्ट दिलेले आहेत, त्यांनी विसिनल वाले दिलेले आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये जर जेमिनल सगळं कन्सिडर केलं तर 4 प्रोडक्ट पॉसिबल येतात बेटा. ओके, प्रोपेनचं डायक्लोरिनेशन केल्यानंतर टोटल प्रोडक्ट 4 पॉसिबल येतात, पण त्यांनी विसिनल वाले कन्सिडर केलेत, नॉट जेमिनल. त्याच्यानंतर नेक्स्ट, अमॉंग एक्स अँड वाय, एक्स इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. एक्स हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणलेला आहे. How many trichloro products consider only structural isomer will be obtained from X? म्हणजे X चे जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर येणार आहे त्याचे ट्रायक्लोरो डेरिव्हेटिव्ह किती येतात असा क्वेश्चन आहे बेटा. तर लक्षात घ्या, प्रोपेन आहे, प्रोपेनचं मला डायक्लोरिनेशन करायचंय इन प्रेझेन्स ऑफ फोटोकेमिकल कंडिशन. केल्याच्या नंतर याच्यामध्ये मला डायक्लोरो डेरिव्हेटिव्ह बनवायचे, तर माझा क्लोरीन 1 नंबरला 1 जोडेल, 2 नंबरला 1 क्लोरीन जोडेल. ओके, 1 2 डायक्लोरो. त्यानंतर सेकंड प्रोडक्ट जर बघायचं असेल तर 1 आणि 3 डायक्लोरो. जर असे कन्सिडर केलेले असतील तर हे 2 येणार आहे. याला एक्स कन्सिडर करूयात. पहिला एक्स आमचा तुमचा हा आहे आणि हा वाय आहे बेटा. बाकीचे जर डायक्लोरो डेरिव्हेटिव्ह अजून करायचे असतील तर जेमिनल मध्ये तुमचे 2 पॉसिबल आहेत, जे 2 येऊ शकतो किंवा 1 येऊ शकतो. असे 4 प्रोडक्ट याचे पॉसिबल आहेत, पण त्यांनी 2 सांगितले, त्यापैकी एक ऑप्टिकली ऍक्टिव्ह सांगितलाय. म्हणजे 4 मध्ये पाहायचं असेल तर एकच ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, जो पहिला आहे. त्याच्यामध्ये आता या ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड मध्ये आपल्याला काय करायचं, तर ट्रायक्लोरिनेशन करायचं. म्हणजे या सीएल ला काहीच नाही करायचं, वेगवेगळ्या ठिकाणी अजून एक सीएल ऍड करायचंय बेटा. ठीक आहे, मग पाहूयात आपण काय आन्सर येणार आहे. या ठिकाणी एक सीएल, हा दुसरा सीएल. ओके, आता डिफरंट पोझिशन किती आहे त्याच्यामध्ये, ज्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे सीएल जोडू शकता. तर इथं आणू शकतो, इथं आणू शकतो, इथं आणू शकतो. त्यामुळे याचे जे ट्रायक्लोरो डेरिव्हेटिव्ह येणार आहेत ऑप्टिकली ऍक्टिव्ह फॉर्मचे, ते तुमचे 3 डेरिव्हेटिव्ह येणार आहेत. हे बघा, ओरिजिनल स्ट्रक्चर मी जसं तसं काढलं. ओरिजिनल स्ट्रक्चरला मी काहीच नाही करत, नवीन सीएल वेगवेगळ्या ठिकाणी जोडतो. इथं 1 नंबरला जोडलं, इथं सेकंड नंबरला सीएल जोडला, इथं थर्ड नंबरला सीएल जोडतोय. तर 3 ट्रायक्लोरो डेरिव्हेटिव्ह पॉसिबल आहेत एक्स पासून. ठीक आहे, तर क्वेश्चन काय विचारलाय, प्रोपेन ऑन क्लोरिनेशन गिव्स 2 डायक्लोरो प्रोडक्ट्स असं सांगितलंय एक्स अँड वाय, बट ऍक्च्युअल मध्ये 4 डायक्लोरो प्रोडक्ट येतात. त्यापैकी एक ऑप्टिकली ऍक्टिव्ह आपल्याला सांगितलंय. जे ऑप्टिकली ऍक्टिव्हचं फर्दर क्लोरिनेशन म्हणजे ट्राय क्लोरिनेशन केल्यानंतर किती आयसोमर पॉसिबल येतात स्ट्रक्चरल, तर त्याचे येणार आहे 3 आयसोमर. तर याचा आन्सर आहे 3 करेक्ट, ऑप्शन नंबर 4. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट फॅकॅनिमर आयसोमर, फेसियल आणि मेरिडोनल आयसोमर बद्दल इथं बोललेलं आहे. मेरिडोनल आयसोमर कोणत्या टाइप मध्ये पॉसिबल आहे असं विचारलेलं आहे. तर फेसियल आणि मेरिडोनल आयसोमर फक्त याच्यामध्ये पॉसिबल येतं, या सिस्टीम मध्ये एम स्मॉल A3B3 टाइप, म्हणजे ज्याच्यामध्ये लिगॅन्ड मोनोडेंटेड लिगॅन्ड आहेत, बट 2 वेगवेगळ्या टाइपचे लिगॅन्ड आहेत आणि कॉम्प्लेक्स ऑक्टाहायड्रल आहे बेटा. मग अशी सिस्टीम कोणती आहे ज्याच्यामध्ये मोनोडेंटेड लिगॅन्ड आहेत बट 2 आहेत, 3:3 रेशो मध्ये आहे. तर याच्यामध्ये बघा आन्सर, हे पहिला आन्सर करेक्ट आहे, NH3 थ्राइव्स टाइप, Cl थ्राइव्स टाइप. तर फेसियल आणि मेरिडोनल आयसोमर दाखवण्यासाठी तुम्हाला कॉम्प्लेक्स जो आहे MA3B3 टाइपचा लागतो बेटा. ठीक आहे, बायडेंटेड लिगॅन्ड असताना फेसियल आणि मेरिडोनल पॉसिबल नाहीये बेटा. ठीक आहे, परत हा क्वेश्चन ऑर्गॅनिकचा आलेला आहे. ऑर्गॅनिकच्या क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे स्टेबिलिटी ऑर्डर, करेक्ट स्टेबिलिटी ऑर्डर फॉर फॉलोइंग स्पेसिस. ओके,
अरोमॅटिक, अँटी अरोमॅटिक, नॉन अरोमॅटिक सिस्टीम आहे त्या. ठीक आहे. तर बघा पाय इलेक्ट्रॉन काउंट जर बघायचे असतील तर याच्यामध्ये बघा 2 2 4 2 6 6 पाय इलेक्ट्रॉन इज अन अरोमॅटिक सिस्टीम. 2 2 4 निगेटिव्ह चार्जचे 2 इलेक्ट्रॉन, पाय बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन म्हणजे ही सिस्टीम जी आलेली आहे इट इज अन अँटी अरोमॅटिक सिस्टीम. ओके. 4 पाय इलेक्ट्रॉन अँटी अरोमॅटिक सिस्टीम. याच्यामध्ये 8 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत बट इट इज नॉन प्लेनर स्ट्रक्चर. नॉन प्लेनर असल्यामुळं बेटा टफ शेप याचा आहे आणि याचा जो फायनल रिझल्ट येणार आहे इट इज नॉन अरोमॅटिक कंपाऊंड. नॉन अरोमॅटिक कंपाऊंड. स्टेबिलिटी ऑर्डर जर लावायची असेल तर सगळ्यात मोर स्टेबल कंपाऊंड असतात अरोमॅटिक आणि सगळ्यात लास्टली स्टेबल अनस्टेबल कंपाऊंड जे असतात ते अँटी अरोमॅटिक. मग स्टेबिलिटी ऑर्डर मध्ये पहिल्यांदा येईल अरोमॅटिक, अरोमॅटिक नंतर नॉन अरोमॅटिक आणि शेवटी अँटी अरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे. तर पहिला बघा याच्यामध्ये अरोमॅटिक जो आलेला आहे तो क्यू आलेला आहे. क्यू नंतर आर, क्यू आर पी आन्सर कुठं आहे ते आपण शोधूयात. क्यू आर पी पहिला आन्सर आहे. क्यू आर पी, क्यू आर पी. ओके. क्यू आर पी आन्सर, दुसरं कुठं नाहीये, क्यू पी आर आहे त्याच्यामुळे तो येणार नाही, क्यू आर पी. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. खूप चांगला क्वेश्चन आहे हा, वारंवार विचारला जातो अशा गोष्टीवरती. ठीक आहे. तर बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे, फ्रुक्टोज टॉलरन्स टेस्ट देतोय. जरी फ्रुक्टोज मध्ये कीटोनिक फंक्शनल ग्रुप असला तरी फ्रुक्टोज टॉलरन्स टेस्ट देतोय. पहिलं सेंटेन्स काय बघा, स्टेटमेंट फर्स्ट. फ्रुक्टोज डज नॉट कंटेन अल्डिहाइड ग्रुप बट स्टील रिड्यूस टॉलरन्स रिएजंट. ओके. सेंटेन्स करेक्ट आहे बेटा. फ्रुक्टोज ही कीटोज शुगर आहे. कीटोज शुगर असताना सुद्धा फ्रुक्टोज टॉलरन्स टेस्ट देतो. टॉलरन्स टेस्ट मोस्टली अल्डिहाइड देतात, बरं फ्रुक्टोज कीटोज शुगर असताना सुद्धा टॉलरन्स टेस्ट देते. हे वाक्य करेक्ट आहे का करेक्ट आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूयात. सेकंड सेंटेन्स. इन प्रेझेन्स ऑफ बेस फ्रुक्टोज अंडरगोज रिअरेंजमेंट टू गिव्ह ग्लुकोज. ओके. त्यांचा इनडायल फॉर्म सेम असतो ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा. या दोन सेंटेन्स दोन्ही सेंटेन्स जे आहेत बोथ आर करेक्ट स्टेटमेंट. ओके. स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 आर ट्रू. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. आता काय करेक्ट आहे ते दोन्ही स्टेटमेंट ते आपण पाहून घेऊयात. लक्ष द्या. फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर जर मी काढलं बेटा, काय स्ट्रक्चर आहे, ग्लुकोज सारखं स्ट्रक्चर आहे. वरच्या साईडला CH2OH येतो बेटा, कीटोनिक ग्रुप आहे. त्याच्यानंतर बाकी खालच्या साईडला कायरल सेंटर 3 आहेत, CH2OH 1 2 3 4 5 6. ओके. हा OH इकडच्या साईडला आहे, हा इथं आहे, इकडचा OH या साईडला आहे. आता टॉलरन्स रिएजंट जो असतो तो अमोनिकल सिल्वर नायट्रेट असतो. म्हणजे टॉलरन्स रिएजंटचा जर कॉम्प्लेक्स व्हायचा असेल तर AgNH3 ट्वाइस टाइम आणि मीडियम जे असतं याच्यामध्ये बेसिक मीडियम असतं बेटा. बेसिक मीडियम मध्ये याचा इनोल फॉर्म बनतो बेटा. फ्रुक्टोज मध्ये हा जो इनोलायझेबल प्रोटॉन आहे, हा प्रोटॉन जो आहे इथं एक मी बाजूला लिहितोय बेटा, हा जो OH आहे आपला, हा OH मायनस फ्रॉम बेसिक मीडियम ऑफ टॉलरन्स रिएजंट, हा H प्लस काढतो. काढल्यानंतर हा इनोल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो बेटा. इट इज O मायनस इज नथिंग बट OH. नंतर त्याला H प्लस दिला जाऊ शकतो आणि याचा इन डायोल फॉर्म जो आहे बघा इथं वरच्या साईडला काय बनणार आहे, CHOH. खालच्या साईडला सुद्धा तुमच्याकडे काय बनणार आहे, इथं C, याला OH बनणार आहे. आणि त्याच्यानंतरची खालची जी रिंग स्ट्रक्चर आहे, खालचं जे स्ट्रक्चर आहे तो नो चेंज. खालचं स्ट्रक्चर तुमचं जशाच तसंच येणार आहे. बघा खालचं स्ट्रक्चर तुमचं काय येणार आहे, जे इथं आहे तेच येणार आहे बेटा. ठीक आहे. थोडंसं रफ करून याला जोडूयात. खालच्या स्ट्रक्चरचा रोल काहीच नाही आपल्या याच्यामध्ये रिएक्शन मध्ये. तर बघा वरच्या 2 कार्बन वरती इन डायल फॉर्म येणार आहे. आता याच्यामध्ये इन डायल फॉर्म ऑफ फ्रुक्टोज अँड ग्लुकोज आर सेम. तर याच्यामध्ये रिअरेंजमेंट जर केली बेटा तर वरचा हायड्रोजन जो आहे बेटा, इनोल फॉर्म जो आहे, इनोल फॉर्मचा जर मी कीटो फॉर्म केला तर वरच्या साईडला हा H खाली येईल. खाली आल्याच्या नंतर तुमचा ग्लुकोज तर बनेल नाहीतर मॅनोज तर बनेल. म्हणजे डी ग्लुकोज, डी मॅनोज आणि डी फ्रुक्टोजचा इन डायल फॉर्म, हा जो इन डायल फॉर्म आहे, इन म्हणजे अल्किन, डायल म्हणजे 2 OH. ओके. इन डायल फॉर्म जो आहे तो सेम आहे. आता पुढचा जो प्रोडक्ट येणार आहे तो ग्लुकोज येईल किंवा मॅनोज येईल, डी ग्लुकोज किंवा डी मॅनोज. काय येणार आहे बेटा, जर मी H इकडच्या साईडला लिहिला, OH इकडे लिहिला तर वरच्या साईडला C डबल बॉन्ड OH येतो, अल्डिहाइड ग्रुप येतो. आणि तुम्हाला माहित आहे अल्डिहाइड ग्रुप ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतो ते टॉलरन्स टेस्ट पॉझिटिव्ह देतात. म्हणजे आता मी याच्यामध्ये टॉलरन्स रिएजंट जर टाकला, टॉलरन्स रिएजंट इज माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, जो आपण ऑलरेडी टाकतोय. ओके. तर टॉलरन्स रिएजंट हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट
याचं कन्व्हर्जन सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये करतो अल्डिहाइड ग्रुपचं. म्हणजे फ्रुक्टोज मध्ये जरी हा अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट नसला, कीटोनिक जरी असला, तर फ्रुक्टोजचं कन्व्हर्जन पहिल्यांदा ग्लुकोज मध्ये होतं किंवा डी मॅनोज मध्ये होतं. आणि कारण काय त्याचं, तर त्यांचा इनडायल फॉर्म सेम आहे. मग आता हा जो ग्लुकोज बनलेला आहे, ओके, हा जो ग्लुकोज बनलेला आहे किंवा डी मॅनोज बनलेला आहे, याच्यामध्ये जर तुम्ही टोलन्स रिएजंट टाकला तर अल्डिहाइड प्रेझेंट आहे. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं. टोलन्स रिएजंट माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. अल्डिहाइडला ऑक्सिडाइज करतो, स्वतः रिड्यूस होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तुमचा फ्रुक्टोज किंवा ग्लुकोज टोलन्स रिएजंटला रिड्यूस करतोय आणि स्वतः काय होतं बेटा, ऑक्सिडाइज. त्यामुळं या रिएक्शन मध्ये हे दिलेले दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत बेटा. ओके, फिजिकल बेस आहे, फिजिकलचे टीचर याच्यामध्ये घेतील तुम्हाला ते. अगेन क्वेश्चन फ्रॉम कोऑर्डिनेशन कंपाउंड. The d electronic configuration of octahedral complex cobalt 2+, okay, having magnetic moment 3 point something आहे. cobalt 2+ ची मॅग्नेटिक मोमेंट 3 point something दिलाय. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची मॅग्नेटिक मोमेंट 3 आले, याचा अर्थ तुमच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन 3 असतील बेटा. ओके, मग अनपेड इलेक्ट्रॉन 3 येण्यासाठी कोबाल्ट 2+, कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर जो आहे बेटा 27 ॲटॉमिक नंबर आहे. 27 साठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आउटर मोस्ट शेलचं 3d7 4s2 येतं, +2 मला कॅन्सल होतात बेटा. ठीक आहे, मग D7 सिस्टीम मध्ये तुम्हाला भरायचं इलेक्ट्रॉन D7 मध्ये 3 अनपेड आहेत म्हणल्यानंतर लिगँड बघा, एक वेळा स्ट्रॉंग फील्ड न भरूयात, एकदा वीक फील्ड न भरूयात. खालचे जे ऑर्बिटल आहे ते T2G ट्रिपली डिजनरेट ऑर्बिटल, वरचा जे ऑर्बिटल आहे तो EG इक्वली डिजनरेट ऑर्बिटल. D7 सिस्टीम लिगँड आहे वीक फील्ड लिगँड. वीक फील्ड म्हणल्या हाय स्पिन येणार आहे बेटा. हाय स्पिन म्हणल्यानंतर 1 2 3 चौथा इलेक्ट्रॉन वर जाईल, 5वा वर, 6वा 7वा बघा 3 अनपेड आलेले आहेत. 3 अनपेड आलेले आहेत. जर स्ट्रॉंग फील्ड न भरला असता तर 1 2 3 4 5 6 7 एकच अनपेड आला असता. जर स्ट्रॉंग फील्ड न भरला असता, स्ट्रॉंग फील्ड म्हणजे पहिल्यांदा खालचे भरून वरी एकच गेला असता. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये 3 अनपेड आलेत म्हणजे कॉन्फिगरेशन करेक्ट आहे. तर याचं आन्सर जे येणार आहे बेटा T2G मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत आणि EG मध्ये आपल्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. T2G5 EG2 हे करेक्ट आहे. ओके, तर अशा प्रकारे फिलिंग आहे. जर 3 अनपेड असले पाहिजे होते तर हे आन्सर येऊ शकत नाही. याच्यात एकच अनपेड आहे बेटा. स्ट्रॉंग फील्ड न जर भरलं तर हे अशा प्रकारे येतं, वीक फील्ड न भरलं तर हे येतं. तर हे करेक्ट आहे. एक मॅग्नेटिक मोमेंट म्हणले असती तर 1 पॉइंट समथिंग 1.73 म्हणले असती तर 1 नंबर आन्सर आला असतं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 63. ओके, अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन दिलेली आहे, फॉलोड बाय क्रॉस कॅनिझरोज रिएक्शन आहे. याच्यामध्ये तुमची अल्डोल कंडेन्सेशन आहे, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन, त्याच्यानंतर कॅनिझरोज रिएक्शन करायचे. तर बघा या रिएक्शन मध्ये तुमच्याकडे जे अल्फा एच आहेत, या ठिकाणचे अल्फा एच, याच्यात अल्फा एच आहेत, याच्यात अल्फा एच नाही आहेत. ज्याच्यात अल्फा एच आहे त्याचा अल्फा एच काढायचा बेटा. अल्फा एच काढल्यानंतर इट बिकम निगेटिव्हली चार्ज, इनोलेट बनतो. इनोलेट किंवा याला आपण कार्बेनियॉन म्हणूयात. ओके, तर याचा अटॅक फॉर्मॉल्डिहाइड वरती 2 वेळा करायचा आहे, कारण 2 अल्फा एच त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला एक अटॅक मी दाखवेन. निगेटिव्ह चार्जचा अटॅक याच्यावरती केल्याच्या नंतर CH2O- इज नथिंग बट OH, कारण मीडियम ऍक्वियस दिलं जाऊ शकतं, सोर्स ऑफ प्रोटॉन दिला जाऊ शकतो. रिफ्लक्स म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये वॉटरचं प्रमाण टाकलं जातं. तर बघा ही रिएक्शन केल्याच्या नंतर तुमच्याकडे बनतो CH3 CH, इकडे साईडला CHO आहे, मग खालच्या साईडला बनणार आहे CH2O- इज नथिंग बट OH, CH2OH. ठीक आहे, मग ही रिएक्शन इथंच थांबेल का? तर तुम्ही एक्सेस मध्ये केली बेटा, अजून एक ऍसिडिक प्रोटॉन आहे इथं, हे ऍसिडिक प्रोटॉन फर्दर काढला जातो आणि अजून एकदा रिएक्शन जर अजून एकदा अल्डोल कंडेन्सेशन केली NaOH इन प्रेझेन्स ऑफ फॉर्मॉल्डिहाइड तर तो पण जातो आणि सेम ग्रुप लागतो. CH3 सिंगल बॉन्ड C, CH2OH, वरती एक CH2OH आणि इकडच्या साईडला तुमच्याकडे फॉर्मॉल्डिहाइड आला बेटा. आता फॉर्मॉल्डिहाइड आल्यानंतर अल्फा प्रोटॉन संपले बेटा. फॉर्मॉल्डिहाइड म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप आला. ठीक आहे, तुमच्याकडे अल्फा प्रोटॉन आता नाही आहेत. आता तुम्हाला करायचे क्रॉस कॅनिझरोज रिएक्शन. 2 वेळा क्रॉस ऑल्डोल केली, आता शेवटच्या वेळा क्रॉस कॅनिझरोज रिएक्शन करायचे. आता कॅनिझरोज रिएक्शन करायची कशी असते? मोर रिएक्टिव्हचं ऑक्सिडेशन आणि लेस रिएक्टिव्हचं रिडक्शन. म्हणजे अजून एक वेळा फॉर्मॉल्डिहाइड टाकायचं आणि याची रिएक्शन NaOH सोबत करायची. ओके, किंवा बेसिक मीडियम जे दिलेला असेल, अल्कली NaOH BaOH टॉइस कुठला पण घेऊ शकतो.
जो मोर रिएक्टिव्ह आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं, यांनी याच्यावरती अटॅक करेल बेटा. केल्याच्या नंतर O मायनस बनतो, रिव्हर्स आल्याच्या नंतर इथला हायड्राईड ट्रान्सफर होतो इकडच्या अल्डिहाइड कडे. झाल्यानंतर हा हायड्राईड इथं आला तर इथं CH2O मायनस इज नथिंग बट OH म्हणजे इकडचा अल्कोहोल बनतो आणि इकडे सॉल्ट ऑफ ऍसिड बनतो बेटा. मग अल्कोहोल बनतो, याचा अल्कोहोल म्हणजे तुमच्याकडे जे आन्सर येणार आहे ते तुमचं हे आन्सर करेक्ट आहे बेटा. मग या रिएक्शन मध्ये तुम्हाला 2 वेळा क्रॉस अल्डोल करायचे आणि शेवटी कॅनिझोरोज रिएक्शन करायचे. ठीक आहे. असं एक्झाम्पल क्लासमध्ये आपण घेत असताना असिटाल्डिहाइडचं घेतलं होतं, इथं प्रोपॅनॉल्डिहाइडचं घेतलेलं आहे. ओके. Okay. In Lassine test, the covalent organic molecule are transformed into ionic compound. Statement based question आलेला आहे. GOC मध्ये क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस जो पार्ट आहे त्याच्यावरती हा क्वेश्चन आलेला आहे. तर याच्यामध्ये बघा पहिल्यांदा काय म्हणलेलं आहे, लसाइन टेस्ट, फ्युजन टेस्ट सुद्धा म्हणतात त्याला, फ्युजन मिक्सचर बनवतात बेटा प्रॅक्टिकल मध्ये. लसाइन टेस्ट द कोव्हॅलेंट ऑर्गॅनिक मॉलिक्युलर ट्रान्सफर टू आयोनिक कंपाऊंड, हे बरोबर आहे. सोडियम मेटल सोबत ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन असेल, नायट्रोजन असेल किंवा सल्फर असेल, हॅलोजन असतील, हे प्रिडिक्ट करण्यासाठी त्याचं पहिल्यांदा सोडियम फ्युजन एक्स्ट्रॅक्ट बनवला जातो. तर आयोनिक कंपाऊंड हे मोर रिएक्टिव्ह असतात कोव्हॅलेंट पेक्षा. म्हणून काय केलं जातं, एका टेस्ट ट्यूब मध्ये म्हणजे फ्युजन ट्यूब असते, फ्युजन ट्यूब मध्ये छोट्याशा स्मॉल ट्यूब मध्ये काय केलं जातं, आपल्याला दिलेला ऑर्गॅनिक सॅम्पल त्याच्यामध्ये टाकलं जातं, त्यामध्ये सोडियम मेटल टाकला जातो. बघा इकडे लक्ष द्या, तुम्हाला प्रॅक्टिकलचे कन्सेप्ट जर सांगायचे असतील तर काय केलं जातं बघा, फ्युजन मिक्सचर कसं बनवलं जातं. एक ट्यूब घेतली आपण, या ट्यूब मध्ये आपला ऑर्गॅनिकचा सॅम्पल आहे. ओके. ऑर्गॅनिक कंपाऊंड, या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये मी काय टाकलं, सोडियम मेटल टाकला. ओके. सोडियम मेटल टाकला, सोडियम मेटल याच्यामध्ये टाकला बेटा. सोडियम मेटल टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये डिस्टिल वॉटर टाकलं, थोडंसं H2O टाकला, डिस्टिल वॉटर टाकल्याच्या नंतर या मिक्सचरला मला काय करायचंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला दिलेलं सॅम्पल ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग नायट्रोजन, हॅलोजन किंवा त्याच्यामध्ये सल्फर वगैरे प्रेझेंट असेल तर त्याची रिएक्शन मला काय करायचंय, ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लस सोडियम आणि आपल्याकडे डिस्टिल वॉटर याला मला हीट करायचंय. हीट केल्याच्या नंतर हे जे रेड हॉट होईपर्यंत हीट करायचंय, ट्यूबला रेड झाली पाहिजे ट्यूब. ओके. रेड हॉट होईपर्यंत हीट करायचंय आणि हीट केल्यानंतर याला एका बाउल मध्ये, चायना डिश आपण त्याला म्हणतो, पेट्री डिश किंवा चायना डिश, त्या डिश मध्ये याला काय करतात, याला पुअर करतात, याला याच्यामध्ये टाकून देतात बेटा. हे ट्यूब जे आहे रेड हॉट झालेली ती याच्यामध्ये टाकून देतात, याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतात आणि याच्यामध्ये टाकून देतात. ही ट्यूब जर याच्यामध्ये टाकली बेटा तर सोडियम मेटल आहे त्याच्यामध्ये रेड हॉट झालेला आहे तर ते फुटते, ट्यूब स्फोट झाल्यासारखा होतो. वरच्या साईडनं त्याच्यावरती आपल्याला एक पुठ्ठा वगैरे ठेवावा लागतो प्रॅक्टिकल करत असताना लॅबोरेटरीमध्ये. ओके. मग या ठिकाणी जो मिक्सचर येणार आहे याला म्हणतात फ्युजन मिक्सचर. ओके. हे फ्युजन मिक्सचर, सोडियम एक्स्ट्रॅक्ट याला म्हणतात. आणि सोडियम एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, रिएक्शन नेमकी काय होते, जर कंपाऊंड मध्ये आपल्याला टेस्ट नायट्रोजनची बनवायची असेल तर समजा कंपाऊंड मध्ये नायट्रोजन प्रेझेंट असेल तर सोडियम, कार्बन प्लस नायट्रोजन याचा एक एक्स्ट्रॅक्ट बनतो बेटा, NaCN. आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये नायट्रोजन होता तर ज्यावेळेस आपला ऑर्गॅनिक कंपाऊंड या फ्युजन सोबत रिॲक्ट होईल त्याच्यामधला सोडियम आणि नायट्रोजन हे कंबाईन होऊन NaCN बनतील. ह्याला म्हणायचं सोडियम एक्स्ट्रॅक्ट फॉर नायट्रोजन. ओके. NaCN असेल, सल्फर साठी Na2S असेल, हॅलोजन साठी NaCl असेल. अशा प्रकारेच बनतो बेटा, Na प्लस सल्फर Na2S बनतो सोडियम एक्स्ट्रॅक्ट त्याचा. ओके. तर त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचा जर कार्बन असेल तर तुमचा हॅलोजन असेल तर Na प्लस Cl बनतो, NaCl बनतो. आणि जर एखाद्या कंपाऊंड मध्ये लक्षात घ्या कार्बन आणि नायट्रोजन दोन्ही प्रेझेंट असतील, नायट्रोजन आणि सल्फर जर प्रेझेंट दोन्ही असतील तर त्याचा एक्स्ट्रॅक्ट काय बनतो, NaCNS, सोडियम थायोसायनेट बनतो. ओके. ज्या कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट आहे, नायट्रोजन प्लस सल्फर प्रेझेंट आहे, या दोघांसाठी हे असतं. ओके. मग बघूयात क्वेश्चन काय आहे. इन लसाइन टेस्ट द कोव्हॅलेंट ऑर्गॅनिक मॉलिक्युलर ट्रान्सफर इनटू आयोनिक कंपाऊंड. पहिलं वाक्य करेक्ट आहे बेटा. का तर लसाइन टेस्ट ही असते नायट्रोजन, हॅलोजन आणि सल्फर साठी असते. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉर एक्झाम्पल एखादा अमाइन आहे, कोव्हॅलेंट आहे, रिएक्टिव्हिटी कमी असते, त्याची रिएक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सोडियम सोबत रिॲक्ट केली तर आयोनिक कंपाऊंड बनतो. आयोनिक म्हणजे NaCN बनतो जर नायट्रोजन असेल तर, हॅलोजन असेल तर NaCl बनतो. मग पहिल्यांदा काय करतात, कोव्हॅलेंट मॉलिक्युलचं कन्व्हर्जन आयोनिक मध्ये करतात, मोर रिएक्टिव्ह बनवतात. पहिलं वाक्य बरोबर आहे.
द सोडियम fusion extract of organic compound having nitrogen and sulfur gives prussium blue color with FeSO4. ओके, हा कॉम्प्लेक्स बनतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ही टेस्ट यांनी सेकंड वाक्य जे बोललेलं आहे तर कशासाठी बोललेलं आहे, ज्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजन आणि सल्फर प्रेझेंट आहे त्याच्यासाठी बोललेलं आहे. नायट्रोजन आणि सल्फर ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्यांचा एक्स्ट्रॅक्ट बनतो बेटा NaCNS असा एक्स्ट्रॅक्ट बनतो. आणि त्या एक्स्ट्रॅक्टची रिएक्शन जर समजा मी FeCl3 सोबत केली, ओके, NaCNS, ओके, सोडियम थायोसायनेट याची रिएक्शन जर FeCl3 सोबत केली तर याच्यामध्ये जो प्रोडक्ट बनणार आहे तो प्रोडक्ट काय बघा, तो प्रोडक्ट बनणार आहे FeCNS थ्राइस टाइम, याचा Fe3+ मध्ये राहतो दोन्ही कॉम्प्लेक्स मध्ये, आणि 3 NaCl बाहेर जातील, 3 NaCl बाहेर जातील. ओके, आणि याच्यामध्ये ह्याचे तुम्हाला ऍडजस्टमेंट करण्यासाठी 3 मोल घ्यावे लागतील. आणि याचा जो कलर आहे बेटा इट इज ब्लडी रेड कलर, रेड कलरचा तुमचा कंपाऊंड मिळतो. इथं तुम्हाला म्हणलेला आहे की द सोडियम एक्स्ट्रॅक्ट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग नायट्रोजन अँड सल्फर. हे रॉंग आहे. हे कशासाठी बेटा, नायट्रोजन आणि कार्बन साठी असतील. इथं जर कार्बन असता, नायट्रोजन आणि कार्बन, ऑर्गॅनिक मध्ये तर कार्बनच असतो, पण ही टेस्ट फक्त नायट्रोजन साठी म्हणलं असतं तर प्रुसियम ब्ल्यू कलर आला असता. ठीक आहे, पण तुम्हाला इथं म्हणलं नायट्रोजन प्लस सल्फर म्हणलंय तर त्याचा कलर ब्लडी रेड येतो आणि त्याचं जे आन्सर आहे हे बनतं बेटा. हे बनत नाहीये. हा कॉम्प्लेक्स कोणासाठी बनतो, हे नायट्रोजन प्रेझेंट असण्यासाठी आहे. इट इज नॉट फॉर नायट्रोजन प्लस सल्फर. त्याच्यामुळे दुसरं सेंटेन्स हे करेक्ट आहे, सॉरी इनकरेक्ट आहे. मग आता याचा आन्सर फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट, सेकंड इनकरेक्ट. कुठं आहे स्टेटमेंट, फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फेल्स. 4 नंबरचा आन्सर आहे. ठीक आहे, फिजिकलचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन जो आहे तो पण फिजिकल मध्ये दिलेला आहे. नेक्स्ट, ओके, फिजिकल केमिस्ट्री. ओके, हा ऑर्गॅनिकचा क्वेश्चन आहे. लक्ष द्या, ऑर्गॅनिकचा क्वेश्चन आहे. मल्टीस्टेप रिएक्शन यावर्षी जेईच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेला आहे आणि एकदम सिंपल आहे. फक्त रिएजंटचे रोल लक्षात राहणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. एका रिएजंटचा रोल काय, त्याचा ऍक्टिव्ह रिएक्टिव्ह स्पेसिस कुठल्या ठिकाणी तो अटॅक करतो ते तुम्हाला बनवायचं आहे. तर बघा, पहिल्यांदा ब्रोमिनेशन करायचं आहे. टोलिन आणि याच्यामध्ये तुम्हाला नायट्रो ग्रुप तुमच्याकडे आहे. एक विड्रॉइंग ग्रुप जोडलेला आहे, एक डोनेटिंग ग्रुप जोडलेला आहे. ओके, एक +H ग्रुप आहे, हायपर कॉन्जुगेशन दाखवतो बेटा. आणि दुसरा जो आहे तो NO2 ग्रुप मेटा डायरेक्टिंग आहे. मग आता याचं ब्रोमिनेशन करायचं. पहिल्यांदा ब्रोमिनेशन केलं, रिएक्टिव्ह कंडिशन या ठिकाणी तर होणार आहे, या ठिकाणी तर, या ठिकाणी तर. ही पोझिशन रूल आउट झाली कारण 3 ग्रुप सलग येत नाहीत. इकडची पोझिशन रूल आउट झाली कारण नायट्रोजनचा स्ट्रॉंग -M आणि -I जवळ आहे. मग उरली पोझिशन कोणती, या ठिकाणी तुमचं ब्रोमिनेशन होईल बेटा. ओके, हे ब्रोमिनेशन झाल्यानंतर पुढे SnHCl NH2 चं NO2 चं NH2 करतो, रिडक्शन आहे. ओके, NO2 चं NH2 करतो बेटा. इथं तुमचा CH3 ग्रुप आहे, इथं Br आहे. NO2 चं NH2 होतं आणि NH2 चं वर्ल्ड बेस्ट लिव्हिंग ग्रुप मध्ये कन्व्हर्जन NaNO2 करतो. NH2 चं कन्व्हर्जन पुढे जर आपण हे टाकलं, कुठला NaNO2, NH2 चं N2 करतो, N2Cl डायझोनियम सॉल्ट, आणि H3PO4 H3PO2 जो आहे ऍक्वियस मीडियम मध्ये इट बिहेव्स लाईक रिड्युसिंग एजंट. यांनी याला काढून टाकतो बेटा. म्हणजे तुमचा कंपाऊंड जो येणार आहे हे 2 रिएक्शन झाल्यानंतर याच्यानंतर N2 बनतो. N2 ला काढून टाकतो, इट बिहेव्स लाईक रिड्युसिंग एजंट, बेन्झीन बनवतो. म्हणजे तुमचा जो फायनल प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट येणार आहे हा बेन्झीन CH3 आणि त्याला एक Br आहे. ओके, या कंपाऊंडचा तुम्हाला मॉलिक्युलर मास जर काढायचा असेल तर तो टोटल मॉलिक्युलर मास 171 ग्रॅम पर मोल येतो बेटा. ठीक आहे, कार्बन याच्यामध्ये 7 आहेत. ओके, कार्बन 7 आहेत. हायड्रोजन जर पाहिजे असतील तर 1 2 3 4 + 7 हायड्रोजन आहेत आणि Br एक आहे. या कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास जो असेल तो तुमचा तो मोल पर ग्रॅम असेल, ग्रॅम पर मोल असेल, दॅट इज 171. ओके, ओके, फिजिकल केमिस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे. ओके, थँक्यू. या ठिकाणी आपला जो 23 मॉर्निंग सेशनचा जो पेपर आहे तो आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड, DF ब्लॉक आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण पूर्णपणे सॉल्व्ह केलेला आहे. त्यापैकी ऑर्गॅनिकचे क्वेश्चन तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले 9 क्वेश्चन फ्रॉम ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड
2+2 question from coordination and D block element. Okay, thank you beta.